नमस्कार. एक माणूस त्याच्या आयुष्यामध्ये किती प्रकारच्या भूमिका साकारतो हे त्यालाच माहिती. जेवढ्या जास्त भूमिका तेवढ्या जास्त जबाबदाऱ्या, आणि जेवढ्या जास्त जबाबदाऱ्या तितकाच जास्त त्रास. काही लोक हा सगळा त्रास, हा सगळा जो त्यांच्या मागे ज्या विवंचना असतात ह्या अगदी हसत खेळत निभवत असतात, तर काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्रागा करून घ्यायची सवय असते, त्रास करून घ्यायची सवय असते. अशा अनेक भूमिकांमधून जात असताना माझ्याकडे एक भूमिका आहे, ती सचिव पदाची, सेक्रेटरी पदाची. आणि ती जर का तुम्ही तुमच्या अंगावर घेतली तर ते जोखड खांद्यावरून उतरणं केवळ दुरापास्त गोष्ट असते. त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो, आणि एखाद्या गोष्टीची सवय त्या लोकांनासुद्धा झाली, त्या समोरच्या व्यक्तींना तुम्हाला त्या नजरेतून बघण्याची सवय झाली की मग आपल्यालासुद्धा ते आपल्या खांद्यावरचं ओझं कमी करून घेता येत नाही. सो आता मी जाणार आहे अशाच एका मीटिंगला. मीटिंगचा विषय असणार आहे गंभीर, कारण ते आपण नंतरच बघूया, कारण आत्ताच सांगून काय सगळ्या गोष्टी उपयोग नाही. आणि एक बाजूला नो मारामारी, नो मारामारी, नो भांडण. आपला रूल माहिती ना तुला, आपला उसूल एकच, कायद्याने राहा, कायद्याने वागा आणि कायद्यानेच बोला. आणि दुसऱ्या बाजूला ईश्वरी थोडीशी नर्वस झालेली आहे, कारण तिलासुद्धा माझ्यासोबत यायचं होतं, पण तिथे लहान मुलांचं काहीच काम नाही हे मी तिला सांगितलं. त्याच्यामुळे आणि तिला प्रॉमिस केलं आहे की तिला संध्याकाळी मी कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाईन. आणि हे म्हटल्या तिचा चेहऱ्यावरचं हसू कसं आलं तेही बघायला लगेच. सो कॅन आय गो? But you want to remove your secretary post. Very early I will be resigning from that post, but not now, right now. Why? I will have to continue up to some extent. Up to some extent. Give me date. I cannot give that date, Vita. No. It is like our Mantri Mandal. It is like our Mantri Mandal, you know. परवाच बसणार आहे ना मंत्रिमंडळ. आणि हे जेव्हा कळलं नाही, म्हणजे मी मीटिंगला चाललो आहे, माझा सुट्टीचा वेळ 1-2 तास मी याच्यामध्ये वाया घालवणार आहे. त्याच्यामुळे ईश्वरीने मला क्लिअरली काय विचारलं माहिती आहे, त्याचं उत्तर मला देता येणं आलं. ती मला असं म्हणाली की विचार, तुला सेक्रेटरी पद हवं आहे की बाबा पद? बघा, तुला सेक्रेटरी व्हायचं आहे किंवा सेक्रेटरी पदावर राहायचं की बाबाच्या पदावर राहायचं आहे? आता मी काय उत्तर देणार सांगा. तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर असेल तर कमेंट करून जरूर कळवा. मी या मुलीला, माझ्या मुलीला या प्रश्नांमधून कसं समजवलं पाहिजे याच्याकडे तुमच्याकडे काही उत्तर असलं तर नक्की कळवा. भेटूया आता मीटिंगमध्ये. तत्पूर्वी मी जाणार आहे सायकलने, कारण मला वाचवायचं आहे पेट्रोल. अर्ध अंतर मी आलेलो आहे, अजून अर्ध अंतर आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यामुळे बरेच दमछाक पण आणि व्यायाम पण. हे बघा, या बाजूला सुद्धा ब्रिजचं काम चालू आहे. अर्ध्यापर्यंत ब्रिज होत आलाय. हे देखो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्याचं झाड वाचवलंय रस्ते बनवताना, हे सगळ्यात विषय. एकदम सायकलवरती बघून सगळी पब्लिक जी आहे ना ती एकदम, म्हणजे त्यांना थोडंसं हे वाटतं सायकलवर कसं काय, पण काय माहिती का, सायकल पाहिजे. सायकलवरची जी मजा आहे ती कशावरच नाही. एक भाकरी दे घेतली 12 रुपयाला एक भाकरी. आणि ठरल्याप्रमाणे वेळेमध्येच मी घरी आलेलो आहे. काय ईश्वरी, खोटं नाही बोलायचं. या वेळेत नाही आलास,
पण अगदी पण- 2 नाही वाजवले. हा थोडासा ठरल्या वेळेत घरी 12 आलो. वाजता घरी येणार थोडासा होतो मी तर काय सांगितलं, मी थोडासा वेळेत घरी आलो थोडासा प्राजक्ता. वेळ होता. आणि घरी आल्यानंतर बघतो तर काय, तर प्राजक्ताची काही ना काहीतरी कामं चालू होती. तसं आम्ही काल जाऊन जे डीमार्टला जी काही घेऊन आलो होतो, मग त्याची सगळी सारवासारव घरी चालू होती. सँड पण चालली होती. हां, आणि भूक लागली तर त्याच्यामुळे यांना दोघींना काहीच भूक नाही आहे, पण मला थोडीशी भूक आहे. त्याच्यामुळे मी आणलेली भाकरी मी खाणार आहे दह्यासोबत. तू खाणार आहेस का? हो, दही आहे. दही आणि मिरची. एकच भाकरी आणली मी. नाही, मला थोडंसंच दही. दही नुसतं भाजी. दही खाणार आहे. ठीक आहे, ओके. मला इथे फोडायला आहे. मग दही खातो. मी पण खाणार. ओके, तू पण खाणार दही? स्वप्नात. ओके. दुसरं काही काम नाही आलं तर आराम बाकी नक्की होईल, है ना प्राजक्ता? दुसरं झालं, काय आलं? ताटपाट ते झालं की झालं. आणि आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे. साधारणपणे 8:15ची वेळ. आमच्या घरातली पोझिशन तुम्हाला दाखवतो. मी तर उठलो आहे, माझा ब्रश झाला आहे आणि आता प्राजक्ता पण उठलेली आहे. आणि फार मोठी मशक्कत तिने करून झालेली आहे की बाळा उठ, लेकरा उठ, पिल्ला उठ. पण ईश्वरी उठायचं नाव घेत नाही आहे. त्याच्यामुळे आता हळूहळू प्राजक्ताचा आवाज आणि त्याची जी पट्टी आहे ही हळूहळू वाढत जाईल आणि मग फायनली ईश्वरी उठेल. असं एकंदर सध्याचं आमच्या घराचं चित्र आहे. म्हणा उठ रे. बघा आता पहिला फटका पण बसलेला आहे तिला. आणि लाईट लावतोय मी. हे म्हणा म्हणा नऊ सोमवार आहे आज बाळा. 8:30 वाजले. लवकर नाही उठवते तुला मी. उठ चल. आज क्लास आहे, स्कूल आहे. हे की नाही? उठा उठा, चला चला लवकर उठा. असं असतं, काही केल्या ही मुलगी उठायचं नाव घेत नाही. आणि तिला उठवणे, सकाळी तिला झोपेतून उठवणे याच्यासारखं आमच्यासाठी अग्निदिव्य कुठलंच नसतं. आणि मग फायनली सगळ्यात शेवटी बॉम्ब ब्लास्ट होतो आणि मग ईश्वरी उठते. तोपर्यंत ती उठत नाही. चल 10 वेळा नाही उठवणार मी. फटका शेवटी. मग 1 मिनिटाच्या आत उठून बाथरूम मध्ये जायचंय. चल. तरी आज त्या मनाने तुम्हाला फार कमी तमाशा बघायला मिळाला. अदरवाईज खूप मोठा तमाशा असतो. खूप मोठं सकाळ सकाळी मला उठून सवलत तुला. भांडण असतं. पण ईश्वरी आज लवकर उठले, म्हणजे रिस्पॉन्स फार लवकर दिला. आणि आता मी करायला चाललेलो आहे चहा नेहमीप्रमाणे. आणि रात्री प्राजक्तांनी भांडी घासून ठेवली. किती ऑर्डरली घासून ठेवली बघा. बाटल्या उभ्या करून ठेवल्यात. प्रॉपरली ही कैची उभी करून ठेवली. सकाळी आपल्या नवऱ्याने आपल्याला व्यवस्थितपणे प्रॉपर चहा द्यावा याच्यासाठी अगदी गाळणं व्यवस्थित ठेवलं आहे. 2 कप ठेवले, चहाचं भांडं ठेवलं आहे, सगळं काही व्यवस्थित ठेवलं आहे. याचा अर्थ असा आहे की चहा मला करावा लागणार आहे. तुला पांढरं होतं. म्हणू हे बघ, रोज आहे ना तू अशीच प्रेमाने गोड बोलून उठत जा. हा. कारण खूपच जास्त ओरडा खातेस मला तू. काय तुला ओरडायला आवडत नाही बाळा. पण तू ऐकतच नाही. 10 वेळा अगं माऊ माऊ बाऊ काऊ सगळं करून उठतच नाही. खूप जास्त ओरडा खातेस तू बाळा सकाळी उठण्यावरून. ना हं? अशा प्रकारे उठत जा. लवकर उठ. लवकर नाही पण शाळेच्या वेळेमध्ये शाळा असेल तर हा, तुला मी सॅटर्डे हाक मारले का लवकर. हाक मारल्यानंतर मग पण तुला उठलं Monday पाहिजे to वेळेत. Friday इलाज नाही बाळा. तुला ट्युशन आणि स्कूल करायचं. अदरवाईज यू आर अ गुड गर्ल. थांब, थांब. ओके. दाखव. सो चला चहा करूया. आणि प्राजक्ता तुला माहिती आहे सकाळी 5:30 वाजता तुझा फोन वाजला आहे. माहितीये मला. काय होतं? देसी भमवाला ना. ओके, मिल्क डिलिव्हरी बॉयचा फोन. त्यांनी सांगितलं की साहेब तुमचं आज दुधाचं पॉकेट फुटलं आहे, तर आज डिलिव्हरी करत नाही, उद्या करणार. सकाळी 5:30 वाजता फोन आला. डोकं हलून गेलं अक्षरशः. कारण एक्सपेक्टेड नव्हतं. आणि मी घाबरून खरं तर उठलो की कोणाचा एवढ्या सकाळी कोणाचा फोन आहे. कारण कोणच फोन करत नाही सकाळी 5:30 वाजता. फोन पटकन उचलला, बघतो तर डिलिव्हरी बॉय तुमचं दुधाचं पॉकेट फुटलं आहे. आणि मग परत ते म्हणून आला नाही आज त्याचा फोन. परवा मी कॉल करून शिव्या घातल्या त्यांना.
ओके. म्हणजे आपल्या दुधाच्या याच्याप्रमाणे लावलेलं आहे 1 by 1 डे. त्याप्रमाणे ते आलं नाही. येतच नव्हतं. बरोबर. आणि महिन्यातनं 4 दिवस दूध येते, 8 दिवस दूध येत नाही. आणि मग बाहेरनं घ्यायला लागतं प्रत्येक वेळेला. बरोबर. म्हणजे कधीतरी जास्त डिसिप्लिन किंवा त्यांनी त्याचं आपण आपलं काम परफेक्ट केलं, पण त्यांनी पण त्याचं काम परफेक्ट केलं आणि त्याचा झाला तो त्रास होता. ठीक आहे, हरकत नाही. दूध तर आपल्याकडे परवाचं किंवा कालचं असेल अवेलेबल. काहीच आज नाही. येणार म्हणून आम्ही काल कॉफी करून संपवलं. ओके. म्हणजे आता दूध पावडरचा चहा करूया. ओके, डन. आताच तुम्ही ऐकलं की आपल्याकडची दूध संपलंय, नाही आहे दूध, त्याच्यामुळे जी अवेलेबल पावडर आहे, मिल्क पावडर आहे, त्याच्यामधून आपण दूध करूया. तर मला असं वाटतं की मला फारच कमी चहा पावडर टाकावी लागेल. जास्त चहा पावडर जर टाकली तर काळा चहा होईल माझ्यासारखा. तर मला चहा करायचा आहे गोरा, ईश्वरीसारखा. सो इथे नाही वेळा ब्रश करायचा. दिस इज नॉट द प्लेस. ओके. सो पाणी गरम करत ठेवलं आणि नॉर्मली काय होतं, हे गार पाण्यात जर का आपण पावडर मिक्स केली ना तर त्याच्यामध्ये त्याच्या गुठळ्या होतात. तर गरम पाणी घालूया आणि चहा बनवूया डायरेक्टली. आता त्याचबरोबर सकाळी सकाळी मी दाराची खिडकी उघडली आणि खिडकीतून थोडंसं बाहेर आपण बघूया. ही जाळी आहे कबूतर नेट, त्याच्यातून तुम्हाला काय दिसेल की नाही माहिती नाही, पण समोर बघू शकता आलेला पाण्याचा टँकर आणि सुंदर अशी सकाळ. सोफा कम बेड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माणसाला एक ॲडजस्टमेंट म्हणून बनल्या असतील ना. ऍडजस्टमेंट पण आपल्यासारखे मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी वगैरे किंवा छोट्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी हे बेटर आहे. हो. कारण सामान ठेवायलाही मिळतं, हो. यूज करायलाही मिळतं. म्हणजे बसायला झोपण्यासाठी स्टोरेज म्हणून सगळ्या गोष्टीचा उपयोग होतात ह्या एका वस्तूचा आम्हाला. त्याच्यामुळे याचा एकदम पैसा वसूल एकदम झालेली वस्तू या पैसा घरामध्ये वसूल झाला असेल ऑलरेडी झालेला आहे. कारण किती 3-4 वर्ष झाली. हो. सामान किती आहे बघ त्याच्यात. सामान आहे, त्याच्यानंतर बसण्यासाठी, झोपण्यासाठी, अपडाऊन. आता थोडंसं याचं काम निघालेलं आहे, ते काम करून घ्यावं लागणार आहे आपल्याला. पण बघूया आता त्याच्यासाठी कधी वेळ मिळतोय. जास्त काही रिपेअरिंग निघण्याच्या आताच त्याचं आपल्याला काम करून घ्यावं लागणार आहे. आणि आधी आमच्या मशीनचं काम काय, मशीनचं ओके. प्राजक्ताचं जे वॉशिंग मशीन आहे हे माझ्या एका चुकीमुळेच हे मशीनची काच तुटलेली आहे, ही पण रिपेअर करून घ्यायची आहे. आणि इकडे पावडरच्या दुधाचा चहा रेडी झालेला आहे. चहा काढून घेऊया. चहाला एक शेवटची उकळी आणावी असं माझं पर्सनल मत आहे. जोराची उकळी जास्त आचेवरती. आणि गॅस बंद केला आहे मी. चहा आपण आता काढून घेतोय. आणि आता सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या कामाची सुरुवात केलेली आहे. ईश्वरी पण तिच्या क्लासला गेलेली आहे. प्राजक्ताचं जेवण डबा आवराआवर चालू आहे. तिने मला एक काम दिलं होतं. अशा प्रकारे हे टोस्ट सगळे या डब्यांमध्ये भरून ठेवायचे होते. हे मी तिला काम तिचं करून दिलेलं आहे. इतका वेळ दिलात, वेळात वेळ काढून हा व्लॉग बघितला त्याच्यासाठी आपले सगळ्यांचे हृदयापासून आभार. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या कौटुंबिक व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय. आभार.